किती वर्ष झाली डेट करताय? आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझी बायको देणार आहे. दोन माइंडसेट एकत्र येणं आणि ते एका पिरियड साठी येणं आणि थ्रू आउट 24/7 त्या माणसाला आपण टॉलरेट करतोय किंवा झेलतोय त्या मोमेंट मध्ये झेलते मी, साफसफाईच्या बाबतीत मी झेलते. पहिलं गिफ्ट काय दिलं होतंस तिला? त्याला नाही आठवत. गिफ्ट दिलं PNG ते आपण दागिने घेतले होते ते. हा. हा. ते गिफ्ट होतं. ते गिफ्ट होतं अच्छा. व्हॅलेंटाईन्स. पण हा. त्याने ते तुला व्हॅलेंटाईन हा. डेला गिफ्ट दिलं. लग्नाआधी, लग्नानंतर काहीच नाही. गिफ्ट तुला अख्खा बाबू आहे. तो मीच दिलाय. लग्न सारखी गोष्ट Yes. आणि त्यात पहिल्यांदाच करतोय आळशी कोण आहे? ही मी. आळशी असं नाही, ते पण आळशीच, प्रायोरिटी नुसार. आळशीच, आळशीच. ठीक. आळशी. एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट. मी आकाशला बार सेट दिला. बार सेट कोण देतं गिफ्ट म्हणून? पण माझं असं की एखादं म्हणतं की नाही आता कमी कर, आता बंद कर, आता नाही करायची. मी तू काय सांगते, मी तुला सांगते पीपी. विसर भोळे कोण आहे? ही असं झालंय कधी काय आणायला सांगितलं? तो मला विसरलाय. आधी बच्चन म्हणून फ्रेंड डॅडू Oh. बेबी. थँक्यू बेबी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. व्हॅलेंटाईन डे आहे आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. पण आज माझ्या फ्रेममध्ये अशी एक जोडी बसली आहे ना, जे नुकतेच आई बाबा झाले. सो अजून त्यांनी मुलाचं नाव नाही ठेवलंय, पण ते प्रेमाने काही बोलत असतील, पण आता मी त्यांना आई बाबाच म्हणते की या आई बाबांचं खूप खूप स्वागत आहे आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थँक्यू सो मच आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. येस, पण आई बाबा झाले, आता जबाबदारी किती वाढली आहे? खूप वाटली. खूप वाढली. इथून झालंय 20 दिवसातच. म्हणजे आम्ही काय म्हणतात, खूप ताजे ताजे आई बाबा आहोत आता, एकदम फ्रेश आई बाबा झाले आहोत. त्याच्यामुळे आम्हालाही तितका अंदाज नाही आलेला की आई बाबा नक्की होणं काय असतं. आता आम्हाला ऍक्च्युली ही रिअलायझेशन पिरियड आहे चालू आहे आमचा, की त्याला बघून असं वाटतं की नाही आपण पण एवढेच लहान असणार, मग आपल्या आई बापांनी आपल्याला कसं सांभाळलं, कसं वाढवलं, आता इथून पुढचा तो प्रवास आपला कसा असणार आहे. सो बरेच कॅल्क्युलेशन आणि बऱ्याच गोष्टी डोक्यात येतात. येस, पण आत्ताच हा प्रवास सगळा बदललाय ना, म्हणजे हो. दिवस हा. रात्र सगळं एक. सगळं मला change सांगा आता झालंय. दिवस कसा सुरू आहे? म्हणजे दिवस सुरू होतो तो दिवसच राहतो, रात्र होतच नाही त्याची. माझ्या बाबतीत तर होतच नाही रात्र, कारण कंटिन्यू ते रडलं किंवा आपण नॉर्मली कसं आधी झोपलो तर झोपून गेलो, आता एकदम कॉन्शियसली झोपावं लागतं की काय हात नको जावं त्याच्यावर किंवा ब्लँकेट आलं Yes. त्याच्या तोंडावर वगैरे, असं काही ना काही. आणि 10 स्टेप्स असतील तर आता आमची आता पहिली स्टेपच सुरू आहे आई बाबाच्या ह्याची. तर अजून अजून एक एक लेवल वाढणार आहेत आणि कळेल आम्हाला पण. पण हा किती मदत करतो? खूप मदत करतो. त्याच्यामुळे तसं माझी बघायला गेलं तर पूर्ण एवढी नाही होत मदत pregnancy- माझ्याकडून, म्हणजे जितकी करायला पाहिजे. कारण दिवसभर आपल्याला, तुला तर माहिती आहे, हो. आपण शूट करतो दिवसभर, 12 तासाचं आपलं शेड्यूल असतं. तर ते करून मग मला जितकं पॉसिबल होईल तितकं मी करायचा प्रयत्न करतो. आता ते तसं बघायला तर फार कमी आहे, कारण पूर्ण दिवसभर ती एका लहान बाळाला सांभाळत असते. तो रडतो, शिशू करतो, त्याला भूक लागते, त्याला मध्येच काय खेळायचं असतं, व्हॉट एव्हर ज्या काही गोष्टी असतात. सो दिवसभर ती एकटी मॅनेज करते. पण पॅकअप नंतर मी घरी आल्यानंतर मग माझं असं असतं की नाही, मी 10 मिनिटं तरी त्याला आता खेळवणार किंवा त्याला घेणार. आणि बाळाला पण टायमिंग माहिती पडल्यात, म्हणजे प्रेग्नन्सी पासूनच, म्हणजे तो पोटात असल्यापासून ह्याचा यायचा वेळ आणि त्याची हालचाल ही त्याला पण माहिती आहे. आणि आता पण तेच होतं, आता तो झोपून राहणार, बरोबर 10-11 वाजता तो उठणार आणि 12-1 वाजता तो परत झोपणार, असं आहे. कारण तो माझा यायचा टाइम आहे. हा. हो, आणि मग उठल्यावर मग परत रात्री हा, जागरण. हा, जागरण जागरण थोडंफार खेळायचं, असतंच त्यासोबत थोडंफार. गप्पा मारायच्या, आपल्याला येत नसलेली बेसूर गाणी म्हणायची, कारण अजून त्याला कळत नाही ना. आपलं आणि बेसुरावरच आकाशचा चालून आणि द्यायचं. आताच्या ह्याच्यात आकाश काहीही बोलतो त्याच्यासोबत, म्हणजे त्याला कळतच नाहीये ना, तो फक्त बोलत राहतो काय 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 काही जे असं नाही, तोंडाला पण येईल. म्हणजे हा, म्हणजे आपल्याला शब्द हो. काय करतोय, मी इथे छोट्या गेलो छोट्या तिथे चारोळ्या गेलो, बनवतो, काय 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 असं. काय केव्हा काय छोटी छोटी गाणी बनवतो, हं. जी की कुठे लिखित नसतात, कुठे वाचली नसतात, आपल्याला बघून फक्त एक सुचतात. पण त्याला सूर, लय ह्या सगळ्या गोष्टी आपण मागे ठेवून फक्त
त्या बाळाचं एंटरटेनमेंट कसं करतात. आता दिवसभर मालिकेमध्ये आपण शूट करून हो. पूर्ण महाराष्ट्राचं एंटरटेनमेंट करतोय, पण मग आपल्या छोट्या बाबूचं कसं करायचं, मग 2 ओळी त्यासाठी गाऊन टाकायच्या, वा. तेवढाच खुश. मला हे खरं तर सगळे चेंजेस बघून खूप छान वाटतंय, कारण की त्याला आम्ही नेहमी भेटलेलो आणि तेव्हा जेव्हाही आम्ही रेड कार्पेटवर सेटवर भेटायचो तेव्हा त्याला ना ड्रेसिंग बद्दल विचारायचं आणि तेव्हा तो नेहमी तुझं नाव सांगायचं की हिने मला स्टाईल माझा केलं. एकच डिझायनर आहे, माझी बायको. पण आता त्याच बायकोची ओळख करून द्यायची, म्हणजे मी ही पहिल्यांदा भेटली आणि मला असं वाटतं अनेक प्रेक्षकाच पहिल्यांदा भेटत असतील तिला, सो ओळख करून दे तिची. अरे बापरे, मोठी कोकली टाकली. तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र जो कोणी मला ओळखतोय आज, माझ्या कामाने असू दे किंवा बाकी इतर सगळ्या गोष्टींनी असू दे, तर त्या सर्वांनाच माहितीये की रुचिका ही माझी बायको आहे. पण आता बायकोचं नाव असंच नाही आपण सांगू शकत, की अशीच नाही ओळख करून देऊ शकत, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे. हे जर मला थोडं आधी माहित असतं मी तयार केलं असतं, पण असं हरकत नाही. देवानी जर का विचारलं मला तुझ्या आयुष्यात राणी पाहिजे का, देवानी जर का विचारलं मला तुझ्या आयुष्यात राणी पाहिजेल का, देवाला मी एवढंच सांगेल, मी एकदा झालोय देवाला मी एवढंच सांगेल, मी जर का असेल राजा तर माझ्या आयुष्यात येऊ दे रुचिका. वा. हे खूप असं मला आता ऑन द स्पॉट सुचलं ते मी बोललो, पण तुला जर आवडलं नसेल तर आपण मी याच्यानंतर नवीन बनवू सांगेल. अशा मी छोट्या छोट्या गोष्टी बाबूसाठी सुद्धा बनवत असतो की बाबा छोटी छोटी गाणी. एखादी आता त्याच्यासाठी होऊन जाईल एकदम छोटीशी, जर काही आठवत असेल. आता मी समजा माझं आल्यानंतर तो समजा उठला असेल तर त्या दूध पिणं काम चालू असेल, मग त्याला घ्यायचं, हातात घ्यायचं, अरे बाबू आमचा हसतो किती छान छान, बाबू आमचा दूध पितो छान छान, बाबू आमचा दिसतो किती छान छान, बाबू आमचा रडतो किती छान छान. असं 2-4 ओळी त्याला माहित नाही का, पण त्याला एक ती लय किंवा असं कोणतरी आपल्याशी बोलतंय, मग तो निवांत होऊन जातो. ओळखीचा किंवा एक माझं त्याचं एक बॉन्डिंग कुठे ना कुठे एक पैसा तर होईल त्याच्यामध्ये आणखीन. नक्कीच होईल. आणि मला हेच विचारायचं, जी काय करते, म्हणजे आता आम्हाला माहितीये की ब्रेकवर आहे, पण याआधी काय करत होती? याआधी क्रिएटिव्हचं काम करत होते मी, म्हणजे स्टार प्लस किंवा कलर्सच्या शो साठी वगैरे, आणि त्याच्या आधी मी टुरिझम पण म्हणजे ट्रिप्स काढायचे. सो आता जरा ब्रेक ऑलराऊंडर. पण ही मग जोडी कशी जमली, म्हणजे भेटला कुठे, सुरुवात कशी झाली? वा. पण मगाशी उत्तरं चुकलेली, तर आता विचारते की किती वर्ष झाली डेट करताय? आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझी बायको देणार आहे, कारण मी जर का चुकलो तर ते माझ्यासाठी खूप महागात पडणार आहे. 6 वर्ष झाली आम्ही भेटलो. हा. आणि आता 3रं आम्हाला कम्प्लीट होईल ह्या मार्च मध्ये. बरोबर होती उत्तर माझी. थोडीफार जरा ठीक आहे. पण पहिल्यांदा भेट कशी झाली, ओळख कशी झाली? कारण ओळख आमचे कॉमन फ्रेंड थ्रू आम्ही एकमेकांना ओळखतच होतो, आणि आम्ही एका सेटवर भेटलो होतो. सो तिथून आमचं बोलणं सुरू झालं, आणि मग ते बोलणं पुढाकार नाही, असं काही नाही. म्हणजे असं नाही की ह्यानी विचारलं किंवा मी विचारलं, असं काहीच नाही. आमचं ते होऊन गेलं. बोलणं सुरू झालं, मग हळूहळू भेटीगाठी वाढत गेल्या, आणि कॉमन फ्रेंड्स असल्यामुळे कसं ते होऊन जातं, आता भेटलोय असं. ओके. आणि मग त्यानंतर पुढे काय, म्हणजे मैत्री वाढते ना, तो फेज कधी आलाय? आम्ही प्रपोज पण नाही केलं एकमेकांना. आमचं अचानकच म्हणजे सुरू झालं. मेन म्हणजे आमचं काय व्हायचं की आम्ही आता समजा गप्पा मारत बसलोय, आम्हाला कळायचंच नाही. आम्ही सकाळी 11 वाजता गप्पा मारत चालू, अंधार पडले तर अरे 8 वाजले, 9 वाजले, आपण बोलतोच आहे. आम्हाला जेवायचं भान नसायचं, आम्हाला कुठल्याच गोष्टीचं भान नसायचं. आम्ही फक्त एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतोय, गप्पा मारतोय. काय गप्पा मारल्या मला त्याचाही प्रश्न पडतो आज, की एवढं काय बोलत होतो आम्ही ताण, भूक, वेळ सगळं विसरून जायचो. पण तो मग आमचं असं की यार नाही, हे खूपच छान आहे, म्हणजे आपल्याला जिथे आपल्याला सगळ्याच गोष्टी विसरायला भाग पडतो हा व्यक्ती, तर काहीतरी असेल. सो मग आम्ही ते हळूहळू असं आम्हाला ते जसं जाणवत गेलं की मस्त आहे. येस. पण जाणवताना असं कुठे झालं की आता प्रेम झालंय आणि आता लग्न करण्याची वेळ आली? ते प्रेम होतं, ते प्रेम कधी झालंय? प्रेम बहुतेक आमचं जेव्हा आम्ही भेटलो तेव्हाच झालं.
म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट बोलू हा. शकतो आपण. दोघांनाही हा, तेव्हाच हा, झालं. हा. हो, हे कमाल आहे. हा. कारण म्हणजे माझ्या बाबतीत जर सांगायला गेलं तर मला इतकं ओळखणारं किंवा इतकं हे करणारं किंवा इतकं मला आवडलेलं असं व्यक्तिमत्व ह्याच्या आधी कोणीच नव्हतं. पण जसं मी हिच्या संपर्कात आलो, हिला भेटू लागलो, तर मला झालं, यार नाही, मला छान वाटतंय ना. मग लग्न करण्याचं हे डिसिजन कधी घेतलं दोघांनी? लग्न आता म्हणजे आमचं जेव्हा सुरू झालं तेव्हाच असं नव्हतं की हा आता फक्त टेस्टिंग Yes. पिरियड नव्हता आमचं सुरू. हम्म. मग आम्हाला असं होतं की हा आता आहोत एकत्र तर लग्न करायचंच आहे असं. लग्न करून नाही, टाकूया. करून फक्त ते टाकूया. आज हा. उद्या परवा हा. 2 वर्षांनी ते 20 कधी- वर्षांनी हा. ते आमचं होत नव्हतं. पण समहाऊ फॅमिलीमध्ये काही गोष्टी झाल्या. म्हणजे हिचे वडील आजारी होते सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळी आमचं नुकतंच चालू होतं. सो मग त्या हिशोबाने आम्ही पण थोडीशी घाई केली की हो, नाही, लवकर करून नाही टाकूया, झालं असं. आज ना उद्या करायचंच आहे. असं. पण घरी दोघांच्याही एकत्र सांगितलं कशा पद्धतीने ते घरी माहित सांगितलं होतं घरच्यांना. हा, मग म्हणजे आम्ही तिने भेटायचो तिच्या वगैरे. पद्धतीने तिच्या घरी सांगितलं, हा. मी माझ्या पद्धतीने माझ्या घरी सांगितलं. थोड्या पद्धती वेगवेगळ्या होत्या, पण त्या आमची मेन टास्क तोच होता की एका पेजवरती कसं आणायचं आता हा. सगळ्यांना. कारण आम्ही दोघं आलो होतो आणि ते आमचं सिंगल पेज होतं, पण त्या पेजवरती आणखी बाकीच्यांना- फॅमिली कशी हा. येणार. सो तो टास्क होता आमच्यासाठी आणि तो आता तर आम्ही केला. सांगू शकतो की आम्ही एकदम मस्तपैकी पार Cross- पाडलाय पार तो. पाडला पण तो. तोच टास्क ऐकायचा की हा. म्हणजे घरी सांगितल्याच्या रिएक्शन घरी असं नाही कोणाचंच नव्हतं की करू नका करून हा. किंवा असं काही. आकाश आवडलं होतं. हा म्हणजे त्याच्या घरी पण मी आवडले होते, माझ्या घरी पण लग्न करायचं कसं, कुठल्या हम्म. पद्धतीने किंवा कोणाची पद्धत फॉलो करायची, कोणाचा काय मानपान हे होत्या. कुठे करायचं, हा, मग हा. कसं काय, मग तुमच्या पद्धतीने करायचं, आमच्या पद्धतीने मग एक करायचं. मुंबई पुणे 3 होऊन हा. जाईल म्हणजे असं. मुंबई पुणे हा सिनेमा जसा हा. येऊन गेला होता, त्यात कशा गोष्टी होत्या, तसं समहाऊ एक- 50% गोष्टी हम्म. आमच्या आयुष्यात सुद्धा घडल्या. येस, पण हे मुंबई पुणे वाद व्हायचे. हा व्हायचे. आजही होतं. अजूनही आम्ही होतात. तेव्हा तर आता आम्ही ते बंद केलं, पण आम्ही तेव्हा हा. मुंबईकर पुणेकर असं हा. आम्ही एकमेकांना टॉन्ट मारायचो. म्हणजे जिथे असं. विषय खटकला की हा. मग मला एक त्याच्यातून सांगा, असं कळायचं. एक कॉमन विषय कोणता निघायचा जिथे मुंबई पुणे वाद आलेच पाहिजे असं एक होतं ना? खाण्याबाबतीतच मग एक मुंबईचं कसं आहे की स्ट्रीट फूड हे खूप जास्त आहे हो. आणि पुण्याच्या साईडला जेवण म्हणजे काय म्हणतात, आपण जाऊन आवर्जून थाळी वगैरे असं जिथे खातो. सो त्याच्यावरून आमचं व्हायचं की मुंबईला आल्यास आणि हे काय मागतोस तू, इथे चल किंवा असं. आणि आकाशचं खाण्याच्या बाबतीत कसं आहे की मी जिथे घेऊन जाईल तिथे तो येतो, मग तिथे आवडलं नाही आवडलं तो नंतरचा भाग आहे त्याचा. मग त्याची अशी काही त्या बाबतीत चॉईस नसते की मला हे खायचंय ते खायचंय. Correct आहे. आणि माझं पुण्याला असं गेल्यावर काय एकच वेगळे आहे चोचले नाहीयेत. मिसळ. पुण्याला गेल्यावर एकच आहे मिसळ. जी हा, म्हणजे मिसळ- मी खातो. आम्ही आता हा. इतकी वर्ष झालं पुण्याला जातो, पण आम्ही पुण्याला गेल्यावरती एकच काम करतो, बॅगा वगैरे घरी ठेवायच्या, गाडी काढायची आणि मिसळ कधी कधी खायची. तर आमच्या गाडीचं म्हणजे गाडी आहे तसं घेऊन आम्ही पहिलं घरी नाही जात, खाणार. आम्ही पहिलं मिसळ खायला जातो आणि मग आणि मग आम्ही घरी पोहोचतो. Yes, पण आता कारण प्रवासात भूक पण लागलेली असते आणि मेन म्हणजे तिथे जी मिसळ मिळते ना, मला ती इथे कुठेच नाही मिळाली. असं नसतं. नाही. असं असतं. असं आहे म्हणजे आतापर्यंत आमच्या तरी बाबतीत आहे. ते तरी झालं. आता मी इतकी वर्ष मी तितकं कदाचित शोधलं नसेल इथे, हम्म. पण ते मला इथे नाही असं नाही. म्हणजे पुण्यात कसं मला माहिती आहे सगळे गल्ली बोळ कुठे काय मिळतं कुठे काय, तसं मला इथे मुंबईतला एरियात इतका अजून मला ओपन नाही झाले. आणि शोधण्यापेक्षा आम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही घरीच असतो. हा, मग आमचा टाइम जो आम्ही तू जसं विचारशील की तुम्ही मग कुठे कुठे फिरला काय केलं, मी सांगेल की आम्ही कुठेच नाही फिरलो. आमचा स्वर्ग आमच्या घरातच होता. कायम. आम्हाला दुसरीकडे जायचीच गरज नाही पडली कधी. म्हणजे आम्ही दोघं जिथे असू ना तिथे आम्ही रमून जातो एकमेकांमध्ये. किती मस्त आहे हे. म्हणजे इथून पण आम्ही गेलो तर आम्ही गावच्या घरी असतो. हा. असं नाही की कुठे आता गावी गेलोय तर हो. पानशेतला जा हे धरण बघायला धरणावर जा जा, किंवा डोंगरावर असं जा, काहीच नाही. गडावर जा आम्ही फिरायला. जिथे आहोत तिथेच आमची म्हणजे आम्ही एन्जॉय करतो एकमेकांची कंपनी एवढी की आज पण आज त्याला सुट्टी आहे पण आम्ही घरीच आहोत. असं नाही की आज बेबी झालाय आपण जाऊ जरा खूप दिवसांनी बाहेर पडता येईल, असं काहीच नाही. आम्ही आमच्यातच एकदम रमलेले असतो. येस, पण मला हे ऐकायचं की लग्न कोणाच्या पद्धतीने करण्याचा हे शेवटचा असा निर्णय झाला आणि लग्न कशा पद्धतीने ते पार पडलं आम्ही फोटोमध्ये पाहिलं, हम्म, हम्म. पण तुमच्यासाठी तो दिवस खास होता. खास होता असं तू म्हणतेस तर आम्ही पण म्हणू हो होता. पण त्यामागे बऱ्याच काही गोष्टी घडल्या. खरं तर मेन आमच्याकडे प्रश्न तोच होता की कसं करायचं, आता काय मॅनेज करायचं. मग त्याच्यामध्ये पुढाकार कोणीतरी एकाने घ्यायला पाहिजे होता.
मग तिथे मीच घेतला, म्हटलं सगळं ओके, आपण एक काम करू, मी म्हणतोय तसं सगळं करूया. म्हणजे असं तिला परमिशन. मी असं आम्ही दोघांनी डिस्कस करून हे केलं आणि बाकीच्यांना सांगितलं मी म्हणतोय तसं करूयात. मग त्या पद्धतीने आम्ही पुण्यात लग्न केलं. मग ह्यांचं पूर्ण जी फॅमिली ती पुण्यामध्ये आली. मग त्यांनी आम्ही लग्न केलं आणि मग ही फॅमिली पुन्हा इकडे आली. पण त्याच्यामध्ये असं झालं की शेवटी कसं, आता मी निर्णय घेतला होता की हे सगळं मी बघणार, पण ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच लग्न करत होतो. थोडंफार काही चुकलं माकलं काय राहिलं होऊन जातं, लग्न सारखी गोष्ट आणि त्यात पहिल्यांदाच करतोय. तर काही गोष्टी राहिल्या तर त्याच्यावरून आमचे लग्नाच्या दिवशी सुद्धा वाद झाले. म्हणजे भांडलो होतो आम्ही फुल भांडतोय लग्नामध्ये. Full tension पब्लिक देतोय. लोकांना वाटतंय अरे मस्त लग्न चालू आहे, छान काय दिसतायत नवरा नवरी, वा लग्न शेवटी लग्न करतायत, वा वा वा. सगळे त्या गोष्टीमध्ये आमचं असं की विधी होतात, आम्ही टेन्शन आम्ही घेतो. एकमेकांना खुन्नस मध्ये बघतोय, ही रडतीये, माझं असं की अरे यार इथं नको रडू, लग्नात फोटो वगैरे निघतायत काढतायत सगळे, तू रडू तरी नको, ऍटलीस्ट आपण खोलीत जाऊन भांडू, तिथे रड, मग परत मेकअप करून आपण परत बाहेर येऊ. कारण शेवटी काय होतं, तो एकच दिवस असून त्या दिवसासाठी खूप खर्च झालेला असतो. मग आपण काय म्हणतात त्याला, तो होतोच. पण लग्न Basic. असंच असतं हा की ज्यात विघ्न आले तर ते लग्नच हा, वाटणार तर ते नाही. आमचं तसं विघ्न झालं. असं नाही, आमच्या एकमेकांच्याच रागामुळे, बाकी काहीच असं नाही, नाही. कोणी पण विघ्न कोणते, तेच बोलते की कोणती अशी कारणं होती ज्याहून हे वाद सुरू झाले आणि ते इतके तर वाद ते होते. तसं नाही. आता कसं होतं की नाही बाबा तुझी आत्या, तुझी मावशी, असं कोणाचंच हा. नाही. कोणी नाही, आमच्या आमच्याच अंतिम निर्णय फक्त हा. तिच्या फॅमिलीकडून तिचा होता, हा. माझ्या फॅमिलीकडून माझा हा. होता. Yes. तर आमचे काही मिसकम्युनिकेशन किंवा तंद्रीमध्ये Yes. आपल्या काही गोष्टी राहून राहून जातात गेल्या. वगैरे, सो त्याच्यामध्ये आमचं झालं होतं असं. म्हणजे सांगायला गेलं तर हा. एक गोष्ट अशी होती की त्यांच्यामध्ये एक अशी पूजा असते की ज्याच्यामध्ये एक त्यांना मुसळ लागते, हो हो हो. आणि ती मुसळ माझ्याकडे होती, अजूनही आहे. पण त्या पिरियडला असं झालं की आम्हाला पण ती मुसळ लागते, तर आमच्याकडे 2 मुसळ होत्या आणि मी त्या फॅमिलीला सांगितलं होतं की आपल्याला 2 मुसळ लागणार आहेत, 2 मुसळ लागणार आहेत. आणि त्यावेळी मी शूट करून इकडून गेलो होतो आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करत होतो. पण ज्या दिवशी लग्नाच्या दिवसाला सगळे बोलले रेडी रेडी, सगळं आणलंय, सगळं तू म्हणलास तसं झालंय. पण ज्या दिवशी त्या दिवशी ज्यांना लागणार होती तेव्हा असं आलं की एकच मुसळ आहे, मग ते वापरणार की मी वापरणार, असं काहीसं झालं. आणि मग त्याच्यामध्ये ती त्यांना मुसळ मिळालीच नाही. आणि कम्युनिकेट करण्यासाठी तिला आम्ही पूर्ण दोघंच होतो. वाटलं की मी ती 100% आणली हा. असेल, आणि माझं असं आलं की नाही, मी सांगितलंय घरच्यांना ती आली असेल, पण ती आलीच नव्हती. सो मग त्याच्यावरून जे आमचं चालू झालं ते, ती मुसळ कुठे गेली ते मी मुसळला गेलो त्याच्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये जेव्हा ती त्या वेशात येते, म्हणजे त्या दिवशी तिचं दिसणं, हो. कारण की असं असतं ना, तो दिवस तुमचा असतो. हम्म. मला सांग, ती जेव्हा त्या वेशात आली तुझ्या समोर, काय फिलिंग होत्या तेव्हा? हे मला पण ऐकायचंय. आणि फिलिंग इतक्या खूप छान वर्षाचं होतं, date. खरंच छान होतं. पण माझं असं आलं की इतकी सुंदर दिसते, इतकी छान दिसते, पण तरी तिच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे ती मुसळ खूप छान दिसत होती. आमचा इथे माझे फोटो पण आहे, Yes. हाच फोटो आहे आमचा विधीचा. तर हे सुद्धा मी काय म्हणतात त्याला, रागारागात फोटोशूट केलेलं आहे हे पण, म्हणून एकच फोटो. आणि मी तू जर बघितलं सोशल मीडियावरती माझे जास्त आमचे लग्नाचे Yes. फोटो किंवा काहीच नाही, विधीचे कारण काहीच नाहीये. आम्ही ते फोटोच नाही टाकू शकलो. एकतर मी तिच्याकडे रागाने बघतोय, नाहीतर ती रडत माझ्याकडे रागाने बघतोय. असं त्याच्यामुळे जे आम्हाला ठराविक फोटो आले तेवढेच टाकता आले. आता तो राग जर बाजूला ठेवला आणि ती हा. त्या लुक मध्ये समज तुझ्या हा. समोर आहे, काय फिलिंग्स असतील तुझ्यात? छान फिलिंग आहे. म्हणजे कोणतरी आपल्यासाठी तयार होऊन आलंय, ते पण असं नाही की थोड्या वेळासाठी, पूर्ण आयुष्याची साथ निभवायला आपल्या सोबत आलंय. ते छान फिलिंग होतं, किंवा आहे अजून पण. पण मला सांग, आता लग्न झालं आणि जेव्हा त्या सगळ्या विधी पार पडल्या, जेव्हा लग्न झालं, ते राग रुसवे सगळे बाजूला ठेवून कसं वाटलं जेव्हा ते लग्न झालं? आणि एक असतं ना की इतक्या वर्षाचं ते डेट करणं असतं, घरी सांगणं असतं, ते सगळे अप्स अँड डाऊन्स येत असतात आणि ते पार पडले आणि लग्न झालं आणि फायनली आपण सोबत आहोत. काय वाटत होतं आणि काय फिलिंग? खूप भारीच वाटत होतं. आणि काय झालं की वाद तर झालाच होता आमचा, नो डाऊट. पण त्याच दिवशी आम्ही काय 5-10 मिनिटच आम्ही भेटलो, ते सगळं सॉर्ट केलं आणि परत रिसेप्शनला हसत हा, म्हणजे ready आम्ही होऊन- मी तिला काय बोललो, आमचे विधी चालू होते, तर मी बोललो की ऐक, आता हे सगळं झालं की लगेच 2 मिनिटं मला मेकअप रूम मध्ये भेट, म्हणजे जी वधू पक्ष किंवा वर पक्षाची खोली असते
मग ती आली थोड्या वेळाने रडत रडत. आम्ही तिथे अर्धा तास जरा काय म्हणतात वाद संवाद सगळं. प्रतिवाद जो काय असेल तो आम्ही त्या खोलीमध्ये कारण केला. माझ्या घरचे सगळे निघून जाणार होते. हा. असं पण नाही की पूर्ण रिसेप्शन पर्यंत ते लोक थांबणार आणि होते, हो. जाणार. मी राहणार होते एकटी आणि मला ते सॉर्ट करणं गरजेचं होतं. Yes. कारण मी कुठला बॅगेज घेऊन जाणार आहे परत. कारण माझं पण एक वेगळं फेज सुरू होणार होतं. माझ्यासाठी पण सगळ्या Yes. गोष्टी नवीन होत्या असं. सो झालं ते. आम्ही हाय तिथे happy. बसल्या बसल्या सॉर्ट केलं. थोडंफार रडत ओरडत आरडाओरडा करत केलं पण ते सॉर्ट झालं. हम्म. आणि तिथून पुढच्या मिनिटाला आमचं सगळं बदललं. पण त्यात मला एक थोडीशी धाकधूक अजून होती. मी आता हे सगळं सॉर्ट झालं. शेवटी वरात येते, नवरदेव घोड्यावरती बसून येतो, हो. पब्लिक नाचत असतं. वरात पुढे जाईच ना, पब्लिक नाचतंय. माझं असं की पहिलं वाटलं की पब्लिक नाचते म्हणून कदाचित घोडा पुढे जात नाही किंवा होत नाही काही. म्हणलं थांबा पोरांना, आता करू द्या लग्न. तर नंतर मला कळलं की ही येतच नाही बाहेर खोलीतून. मग माझे जे तिथे पुंग्या टाईट झाल्या. म्हणलं बापरे, एवढा मॅटर आपण खोलीमध्ये बसून डिस्कस केला, क्लोज केला. माझं सगळं फिरायला लागलं. नवरदेवाच्या वेशात मी घोड्यावरती बसतोय, सगळे पब्लिक नाचतायत, माझे तारे वेगळेच फिरतायत. म्हणलं आता ही इथे बाहेर नाही आली तर काय, म्हणजे आली तर लग्न होईल, नाही आली तर काय होईल. हा घोडा आहे तसा घेऊन परत जायला लागेल किंवा हे पब्लिक मग काय काय होणार काय. म्हणजे एवढा सगळा अख्खा दिवस गेलाय त्याच्यामध्ये आणि आता झालं. मग हत्ती गेला, शेपूट राहिलं. काय होऊ शकतं माणसाच्या मनामध्ये की बाबा अचानक हिला वाटलं असेल की नाही, हा पोरगाच नाही मला पाहिजे आयुष्यामध्ये. लग्नाच्या दिवशी असे कुठाने करतोय, हे गोष्टी विसरतोय. काही माझं फुल चक्र फिरायला लागलं. नाही थांब जरा. आणि पोरं काय ऐकत नाहीत. पोरं मी 4 वेळा तर घोड्यावरून मला उतरवला, नाचवला, परत वरती बसवलं. ते चालूच होतं. पण नंतर असं आलं की हा दरवाजा उघडला, आली बाहेर, उभं राहिलं. मी तिला पहिले म्हणलं एवढा वेळ का. ती म्हणली साडी बसत नव्हती. नशीब साडीचा प्रॉब्लेम होता. आणि मग तिथून पुढे झालं आणि बाकी मग आमचे सगळं ते मंगलाष्टका वगैरे बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. पण तोपर्यंत मी फुल, कारण डोकं आपलं कुठल्या कुठे लगेच जाऊन येतं. मला असं वाटतं हे लग्न थ्रिलिंग होतं थोडंफार होतं आमच्या दोघांसाठी. म्हणजे आम्हा दोघांनाच माहित होतं ना काय सुरू आहे. हा, आणि बाकीच्या ही गोष्टी फक्त आमच्या पुरत्याच मर्यादित होतं की काय घडतंय इथे. पण मला हे विचारायचंय की असं असतं ना की आपण हे इंडस्ट्रीत काम करत असतो आणि जेव्हा जोडीदार इंडस्ट्रीतला असताना तेव्हा कुठे ना कुठे अनस्टेबिलिटी याची थोडीशी शंका येते. जेव्हा ठरलंय की लग्न करायचंय तेव्हा काय पद्धतीने हा विचार केलेला. कारण की आज काम मिळतं, उद्या असेल ना असेल, घर चालवायचं असतं, आपण फ्युचरचे प्लॅनिंग करतो. या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघत. मी त्याचा म्हणजे असं आमच्या दोघांचं हेच होतं की एकाने कोणीतरी फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. म्हणजे तो जर ऍक्टिंग करतो आहे तर मला असं काम पाहिजे होतं की काय म्हणतात की माझं डेली बेसिसवर चालू राहील. आणि असं नाही की मी क्रिएटिव्हचं करते तर तेच करते, मी बाकीच्या पण माझं चालू असतं, काही ना काही ढवळाढवळ सुरू असते माझी. सो असं आमच्या बाबतीत तरी असं घडलं नाहीये की काम ह्याचं बंद झालं तर माझं पण बंद आहे करून. आणि असं मी स्वतःला हे केलंय की आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणजे त्याचं 24/7 काम चालू असल्यामुळे आम्हा दोघांना असा वेळ मिळत नाही. सो माझं काम मी असं निवडते की मला तो जेव्हा फ्री होईल तेव्हा ऍटलीस्ट आम्हाला 1 महिन्याचा गॅप मिळेल किंवा 15-20 दिवस ऍटलीस्ट आमचा वेळ असेल. आणि जेव्हा मी फ्री असेल तेव्हा असं नको व्हायला की मी फ्री झालो, अरे तू कुठे आहेस, तू नाहीयेस. सो तिने स्वतःला इतकं फ्लेक्झिबल आणि थोडं फ्री ठेवलं की मी फ्री झालो की आम्ही लगेच मग जे काय प्लॅन असतील ते करायला मोकळे. पण मला हेच तुला विचारायचं हे किती गरजेचं आहे. कारण की आता जसं मी बोलली की अनस्टेबिलिटी ही मनात भीती तुझ्याही असेल की आज मला आहेत, माझ्याकडे भूमिका आहेत, प्रेक्षक प्रेम करतायत, उद्या काही झालं आणि थोडा गॅप पडला तेव्हा कसं होईल. आणि त्यात हिची साथ असणं आणि टाइम काढणं म्हणजे आता, कारण की आता आम्ही बघतो 12-12 तास, 13-13 तास, कधी कधी 22-22 तास ते काम होतं आणि घरी येणं होत नाही किंवा आल्यावर आरामच होतो. पण हे टाइम काढणं फार गरजेचं असतं. तुला कशी तिची साथ आहे? खरं सांगू तर मला तिची साथ आहे, त्याच्यामुळेच कसलंच टेन्शन नाहीये. कारण कसं होतं, आता मी काम करतोय, उद्या मी करत असेल नसेल मलाही माहित नाहीये.
आणि ह्या कॉन्फिडन्सवरती सुद्धा ती माझ्यासोबत आहे. तर माझं असं होतं की ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे काहीतरी तिने पाहिलं असेल माझ्यामध्ये की आपण ह्या व्यक्तीसोबत थांबू शकतो, की हा फक्त कामाला नाही गेला म्हणून आपलं घर नाही चालणार असं नाही. तर माझ्या बाबतीत सांगायला गेलं तर माझं असं आहे की नाही, म्हणजे मी आत्ता शूट करतोय म्हणून पण मी कुठलीही गोष्ट करू शकतो. म्हणजे आता मी हा घरात जर सेटअप पाहिला तर मी Yes. घरात छोटा फार्मिंगचा सेटअप केला होता. सर माझं असं डोक्यात आहे की ठीक आहे, आत्ता काम आहे म्हणून मी करतोय, वय आहे म्हणून मी करतोय, आपल्याकडे तेवढे काय म्हणताय प्रेक्षक प्रेम करतायत म्हणून मी करतोय. पण उद्या जाऊ समजा ह्या गोष्टी बदलल्या तर माझं असं असेल की मी शेतीला प्राधान्य देईल किंवा ती गोष्ट कशी करता येईल. कारण शेती ही फक्त शेती नाही तर ते एक सायन्स आहे. आणि कदाचित मी शेतकरी फॅमिलीमधला असल्यामुळे मला त्यातल्या थोड्याशा काही गोष्टी, थोड्या नाही म्हणताना बऱ्याच गोष्टी अवगत जन्मता आहेत किंवा त्या माझ्या रक्तामध्ये आहेत. तर मला त्या गोष्टी वापरून मी जर काही करू शकलो पुढे आयुष्यात तर मला नक्कीच आनंद होईल. आणि तिलाही त्या गोष्टी आवडतात बऱ्यापैकी. येस, म्हणजे शेतकरीचा मुलगा या इंडस्ट्रीत येतो, घरच्यांचा किती सपोर्ट होता आणि एक असतं ना की पूर्ण सगळंच बदलून जातं, म्हणजे विचारही नाही करत आणि एकदम झगमगती दुनिया तिथे येतो. त्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा सांगितलं की मी ऍक्टिंग करतोय तेव्हाची की आत्ताची? तेव्हाची, कारण आता तेव्हाची तर total सगळेच वेगळी खुश होती. असतील. आणि आत्ता तर म्हणजे असं आलं की वा रे मेरे शेर असं झालेत घरचे. पण शेवटी पालक आहेत, पालकांना त्यांच्या त्यांच्या मुलांची काळजी असतेच असते. आता आम्ही नवे नवे हो घातलेले पालक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा किती काळजी आता वाटते छोट्याशा बच्चूची. तर त्यांनी आम्हाला इतकी वर्ष सांभाळलं तर त्यांना असणारच. पण त्यांचं असं होतं की त्यांनी मला खूप विरोध असं नाही केला, कारण काय म्हणतात मी पूर्वीपासून त्यांनी माझ्याकडून कधी अपेक्षाच नाही ठेवल्या. म्हणजे मुळात मला ही गोष्ट प्लस पॉईंट वाटते की माझ्या घरच्यांनी माझ्याकडून अपेक्षाच नाही ठेवल्या की नाही आमचा मुलगा आता मोठा झाल्यावरती हे होणार ते होणार. त्यांचं असं होतं की हा शिकला तरी खूप झालं. पण माझं असं होतं की नाही, मी जसं मोठा होत गेलो मला 4 गोष्टी समजत गेल्या. मी म्हणलं नाही फक्त शिकून काय होणार नाही, तर आपल्याला शिकता शिकता ते जगायचं कसं, ते वापरायचं कसं Yes. याचं ज्ञान जेव्हा मला यायला लागलं तशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बदलत गेल्या. आणि ऍक्टर होणं हे आत्ता दिसतंय. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये हो. टीव्हीवरती लोकांना बघून असं वाटत असेल की नाही हा ऍक्टर नवीन आलाय, पण नाही, मी 2007 पासून ऍक्टर बनण्याचा प्रयत्न करतोय. पण तो मी झालो 2019 मध्ये. सो हा जो मधला पिरियड होता तिथे मला टोटल घरच्यांचीच सपोर्ट होता, म्हणजे त्यांचीच साथ होती. म्हणजे खाऊ पिऊ मला तेच घालवते, त्यांना माहिती होतं मी काय करतोय कुठे जातोय. सो त्यावेळी त्यांना ते असं होतं की झालं तर झालं, नाहीतर आपलं काहीतरी करेल, काहीतरी होईल. त्याच्यामुळे त्यांनी कधी लोड नाही घेतला. पण आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत, म्हणजे मालिका सुरू झाली, ती सुपरहिट झाली मालिका, लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचलो मी, तर तसं पूर्ण गणितच बदललं घरच्यांचं. मग त्यांचं असं की अरे आम्ही म्हणत ना आमचा पोरगा काहीतरी करणार. सो ती खूप छान गोष्ट आहे की हा मला चेंज करता आला किंवा मला तो फील देता आला घरच्यांना की तुमचा मुलगा आज कुठेतरी काहीतरी करतोय, छोटीशी का होईना गोष्ट करतोय पण करतोय. आणि कदाचित त्यांनाही त्यांचं समाधान आहे. म्हणजे आता नुकतेच आई माझी येऊन गेली, बाबू झाला होता तेव्हा मी त्याला सोडायला गेलो होतो, तर मला गाडीत बोलले की म्हणजे तिचेच शब्द होते की मला माझं स्वप्न आयुष्य असं पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही राहिली की मी आता हे करू शकते, की खंत वाटू शकते की ही गोष्ट आपल्या आयुष्यात नाही राहिली. माझी मुलं शिकली, इतक्या मोठ्या मोठ्या लेवलवरती पातळीवरती कामं करतायत, संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो त्यांच्यावरती. तर ती म्हणली की खूप मनापासून छान वाटतं मला, असंच काम करत राहा, अशीच प्रगती होऊ दे. वा. आणि मग तिला बसमध्ये बसवलं, ती गेली निघून. पण ते मला खूप छान वाटलं त्या मोमेंटमध्ये की आपले ही लाईन आपल्यासाठी Yes. आली. पण मला तुला विचारायचं, परशा याला जे प्रेम मिळालंय, म्हणजे ते प्रेम म्हणजे आपण मोजूच शकत नाही असं ते प्रेम आहे. जेव्हा नवऱ्याला त्या भूमिकेच्या नावाने ओळखलं जातं, कधी असं घडलं दोघं सोबत असताना ती प्रतिक्रिया आली किंवा समोर असं कधी घडलंय? हो 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 हो. बऱ्याचदा. मी मुंबईला येत होते आणि माझं शूट होतं आणि ह्याचं हा पुण्यातच थांबणार होता. हा मला फक्त ड्रॉप करायला आला होता आणि बस जाताना पशा म्हणून आवाज दिला. तर आम्ही दोघं पण असं झालं रॅन्डम हा. आम्ही बस स्टॉप वरती थांबलो होतो, हिला मी हम्म. सोडणार होतो बसने. पहिली एक रिक्षा गेली,
त्या रिक्षातून एका बाईने हात केला, कोणतरी ओळखीचं असेल कारण घराचा एरिया होता. नंतर एक बस गेली, तिथून एकाने आवाज दिला, ए पशा. आणि ही सिरियल सुरू असताना म्हणजे ती सिरियल बंदही झाली होती तेव्हा. ही सिरियल आता नुकतीच चालू होणार होती, त्या प्रोसेस मध्ये होतो आम्ही. सो असं आलं की म्हणजे ती तर एक गोष्ट, पण खूप गोष्टी तशा आहेत की खूप दिलं. म्हणजे पशा आणि सत्याला दोघांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात, पण बायकोला कसं वाटतं की आज नवरा या लेवलला आहे आपल्या आणि खूप छान काम मिळतंय आणि खूप स्ट्रगल करताना तू त्याला पाहिलंस, म्हणून मी तुला विचारते की तू मला आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलंस की स्टेबिलिटी. पण आकाशचं कसं आहे, आकाश कुठलंच असं काम नाहीये जे आकाश करू नाही शकत. म्हणजे मी एक वेळ म्हणेन तो डॉक्टर फिक्सिट, आजच मी त्याला म्हटलं तो डॉक्टर फिक्सिट आहे माझ्या घरचा. म्हणजे माझ्या आयुष्यातच डॉक्टर फिक्सिट आहे. आजच मी त्याला म्हटलं. म्हणजे असं अशी कुठलीच गोष्ट नाहीये की मी त्याच्यासोबत जाते आणि मला ती कमी पडू देईल किंवा ती आकाशमुळे नाही घडली किंवा असं काही होईल. म्हणजे एक कॅरेक्टर तर तो पार पाडतोच आहे ज्याच्यावर लोकांचं प्रेम आहे, पण ते कॅरेक्टर सोडून जो आहे तो पण एक काय म्हणतात खरा माणूस आहे. पण मला हे विचारायचं, जेव्हा स्वतःचं करिअर सुरू असतं आणि एक असतं ना की आपण पण आत्ता बघितलं तर आपण बोलतो की आपल्याला इंडिपेंडेंट व्हायचं, कोणावर डिपेंडेंट नाही राहायचं. आणि अशा वेळेस जेव्हा घराची जबाबदारी येते आणि तेव्हा कुठेतरी आपण विचार करतो की आपण आपल्या कुटुंबासाठी थांबूया, तेव्हा आपण खूप विचार करतो, पण कुठेतरी मेंटली फिजिकली अशा गोष्टी वाटतात की आपण हे करतोय ते बरोबर करतोय का, कुठेतरी ते निराश होणं येतच. मला सांग त्या वेळेस याची कशी साथ होती तुला, कारण की तुझ्याही मनात कुठेतरी आलं असेल की नको मी जॉब करतेच, पुढचं पुढे बघू, पण थांबणं गरजेचं होतं. तेच मी तुला सांगेन की एक आधीच आम्ही ठरवलेलं की मला फ्लेक्झिबल राहायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी पण त्यातच आल्या की तिथे हा जर काही करतोय तर तिथे मी थांबून, जर आमचं प्रोग्रेसच होणार असेल तर मी तयारच होते त्या गोष्टीसाठी. आणि असं नाहीये की तो मला सांगणार आहे की आता करूच नको, असं त्याचं म्हणणंच नाहीये कधी. ते माझ्यासाठीच, माझ्या बेटरमेंटसाठीच ओके होतं, म्हणून आम्ही ती गोष्ट केली असं. येस, पण तिने जेव्हा हा निर्णय सांगितला तुझं काय मत होतं तेव्हा? खरं तर आमचा हा म्युच्युअल डिसिजन होता की कारण ती पण काम करत होती, व्यवस्थित पैसे मिळत होते तिला, पण शेवटी आम्ही एक काहीतरी आयुष्य पुढे कसं जाणार त्याशिवाय, जर प्रत्येक जण फक्त पळतच राहिलं तर. म्हणून आम्ही म्हटलं की कोणीतरी एकाने थांबणं गरजेचं आहे. तर जसं तू बोललीस की थांबलं की माणूस इंडिपेंडेंट आहे का नाही हा प्रश्न पडतो, तर ती थांबली पण तरी ती इंडिपेंडेंट आहे आणि ती बाकीच्या तिच्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात. म्हणजे मी तिला असं म्हटलं की तुला समजा बाहेर काम करताना काही XYZ अमाऊंट मिळत असेल तर त्याच्या निम्मी अमाऊंट मी तुला देईल की जी तुझ्या खर्चासाठी तू तुझ्या पद्धतीने वापरू शकतेस, जी की तुझी अमाऊंट असेल. सो मग तेव्हापासून आम्ही एक योजना चालू केली आणि त्याच्यावरती पेमेंट सुरू आहे. मला हे खूप आवडतं कारण प्रत्येक गोष्टीवर तुम्ही योजना काढली आहे. त्या योजनेचं नाव पण आहे लाडकी बायको योजना. प्रत्येक महिन्याला तिला लाडकी बायको योजनेचे पैसे तिच्या अकाउंटला जमा होतात. मग त्याच्यावरती कारण कसं होतं, प्रत्येक वेळी तिने माझ्याकडे पैसे मागणं, मग काही छोट्या कारण लागतात पैसे माणसाला, आणि मुंबईत तर मी तर म्हणेन की लागतातच लागतात. तुम्ही कुठलीच गोष्ट अशी नाही की तुम्ही इथे पैसे न देता करू शकता. काहीतरी करायचं असेल तर लागतातच. जर तुमच्या हातात असतील तर तुम्ही ते व्यवस्थित खर्च करू शकता विदाउट प्रेशर. पण ज्यावेळी खिशात नसतात किंवा आपल्याकडे नसतात, हा फील मी एक्सपिरियन्स केलेला, ज्यावेळी आपल्याकडे नसतात त्यावेळी कसं काय हँडल करायच्या गोष्टी असल्यावरती गोष्टी वेगळ्या असतात. सो मग त्या गोष्टी नाहीच आल्या पाहिजे आपल्या पुढे. सो मग आम्ही त्याच्यावरती काहीतरी एक मार्ग काढून या योजनेवरती आलो. वा, मला हे खूप आवडलं कारण मगासपासून तुमच्या दोघांशी बोलते आणि तुम्ही दोघांनी खूप म्युच्युअल डिसिजन घेतलेत सगळे, आणि मला असं वाटतं तुमची विचारसरणी सिमिलर आहे. सिमिलर आहे बऱ्यापैकी. आमची कदाचित ते एकत्र राहून झाली, कारण तसं बघायला तर आमच्या दोघांचे विचार करायच्या पद्धती वेगळ्या आहेत, दोन टोकाच्या आहेत. पण कदाचित ह्याच मुळे आम्ही ते म्युच्युअल वरती जास्त फोकस करतो, कारण तिला माहिती मी खूप वेगळा, मला माहिती तू खूप वेगळे. मग फायनल आपण स्टॉप कुठे होणार, तर आपण एक म्युच्युअल काढूयात मध्ये, एक मध्यबिंदू काढून त्याच्यावरती फॉलो राहूयात. येस, पण यात अप्स अँड डाऊन्स खूप येत असतात आणि मला दोघांनाही विचारायचं की असा कोणता डाऊनफॉल होता
जे तिने साथ दिली आणि तो निघून गेला, किंवा ती साथ होती म्हणून मी तितका स्ट्रॉंग राहिलो आणि ती सिच्युएशनवर किंवा त्या प्रसंगावर मात केली. खरं सांगायला गेलं तर जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आहे तेव्हापासून डाऊनफॉल हा मला बघावाच नाही लागला. कारण तो आलाच नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागत गेल्या, होत गेल्या. मी पुढे जात राहिलो आणि देवाच्या कृपेने सुद्धा सगळ्या गोष्टी मला मिळत गेल्या. त्याच्यामुळे कदाचित तसंही म्हणता येईल. येस. आणि तुझ्यासाठी असं कोणतं होतं? माझं पण तेच आहे की आम्ही एकत्र असणंच हे खूप जास्त मॅटर करत गेलंय आम्हाला. म्हणून आम्हाला कुठल्या गोष्टीची कमीच वाटत नाहीये त्या गोष्टीमुळे, की आम्ही कुठे जायचं झालं किंवा काय. आणि आता बाबू आल्यामुळे तर ते पूर्ण काय म्हणतात चेरी ऑन द केक झालंय आमचं. पण 3 वर्ष झाली लग्नाला, काही बदल वाटतात एकमेकांमध्ये? बदल हो आहेच. म्हणजे आपण एक काय म्हणतात रिलेशनशिपमध्ये असणं किंवा आपण एकत्र असणं लग्नाआधी ते एक लिमिटेड पिरियडसाठी असतं की 5-6 तास आपण एकमेकांना भेटतो किंवा आपण कुठे गेट टुगेदरसाठी बाहेर गेलो, फिरायला गेलो, तेवढंच असणं. आणि कंटिन्यू एका वेगळ्या व्यक्तीसोबत लग्न करून राहणं. आणि कारण कसं आहे, 2 माइंडसेट एकत्र येणं आणि ते एका पिरियडसाठी येणं आणि थ्रू आउट 24/7 त्या माणसाला आपण टॉलरेट करतोय किंवा झेलतोय. त्या मोमेंटमध्ये झेलते मी, साफसफाईच्या बाबतीत मी झेलते. मी अजून पण त्याला असं वाटतच नाही की कुठली गोष्ट घेतली ती जागेवर ठेवावी. ही आहे, हा ड्रॉबॅक आधीपासूनच आहे. पण मला असं कधी वाटलंच नाही, कारण मी जेव्हा पण जायचे तेव्हा माझं असं, मला कुठे दिसली चुकीची वस्तू ठेवली आहे मी ती जागेवर नेऊन ठेवणार. तर ते म्हणजे हा आमच्या दोघांचा भांडणाचा आणि एकत्र येण्याचा हाच मुद्दा आहे आमचा. मी पसारा करणार आणि मी तो आवरणार. वा. थोडं मागे घेऊन जाते. व्हॅलेंटाईन डे आहे आणि फर्स्ट व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट केला होता? आणि मला असं वाटायचं उत्तर तूच देणार. उत्तर माझं हेच आहे की व्हॅलेंटाईन हा माझ्यासाठी एका दिवशी किंवा फक्त आजच किंवा असा त्या ठराविक दिवशी नसतो. मी रोज व्हॅलेंटाईनचं पाठ केलेलं आहे. रोज व्हॅलेंटाईन साजरा करतो, कारण रोज माझ्यासाठी स्पेशल पहिलं गिफ्ट काय दिलं होतंस तिला? त्याला नाही आठवणार. मला मी गिफ्ट दिलंय. हा दिलंय. काय दिलंय लग्नाआधी दिलंय, लग्नानंतर नाही. लग्नानंतर तर नाही. फोन तर बर्थडेला घेऊन दिलाय तुम्हाला. चल 3 ऑप्शन दे, त्याने ओळखलं तर बरोबर. PNG. ते हे काय मी सांगितलं तर काय ते तू हटवत. ते आपण दागिने घेतले होते ते. अच्छा, ते गिफ्ट होतं. ते गिफ्ट होतं व्हॅलेंटाईन्सचं. त्यांनी ब्रेसलेट, नेकलेस आणि इयरिंग्स आम्ही जाऊन घेतले होते. करेक्ट. पण त्याने ते तुला व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट दिलं लग्नाआधी. लग्नानंतर काहीच नाही. गिफ्ट तुला अख्खा बाबू आहे. तो मीच दिलाय. पण आता नाही, मुळात म्हणजे कसं आहे, आता गिफ्ट तू म्हणतेस की गिफ्ट काय दिलं, तर मी तो माणूसच नाही की जो गिफ्ट कोणाला देईल किंवा गिफ्ट घेईल. माझ्या डोक्यात असं कधी येत नाही की कोणाला काय गिफ्ट द्यावं, पण काय द्यावं. आकाशचं आहे ते, त्याला ती गोष्ट सुचत नाही. पण मला कुठली गरजेची वस्तू पाहिजे असेल तर मी आता बोलली ना तर ती दुसऱ्या क्षणाला माझ्याकडे ती पाहिजे. असं नसतं की मला की नाही आज नाही म्हटलं तरी आम्ही जवळ बोलून 10,000चं सामान त्यांनी आज मागवलंय बसल्या का तर ह्या गोष्टी मला लागतायत म्हणून. असं एक गिफ्ट देण्यापेक्षा ज्या व्यक्तीला ज्याची जास्त गरज आहे ते दिलं तर त्याचं काम होऊन जातं मुळात. कारण आपण गिफ्ट देणार, ते ठेवणार, ते खराब होणार, त्याची गरजच नसते. बघून छान नाही ह्याने दिले म्हणून ते जपून ठेवायचं आयुष्यभर कशाला. जी लागती ती गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली, त्याचं काम सोपं होऊन जातं आणि तो माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो की नाही ही गोष्ट मला लागत होती, त्या मोमेंटला मला मिळाली. म्हणजे माझी प्रेग्नन्सी म्हणून आता पॅरेंटहूड सुरू आहे.
सो मी भले तो बोलत असेल की मी एकटी हँडल करते सगळं, पण त्या गोष्टी कशा इझी होऊ शकतील तर त्याच्यासाठी त्याची खरंच म्हणजे तयारी सुरूच असते की काय लागतंय काय नाही ह्याची तो पुरेपूर सोय करून ठेवतो. म्हणजे बेसिक गोष्टी असतात. आता जसं प्रेग्नन्सीमध्ये पोट वाढतं, मग ते उठ बस करायला त्रास होतो किंवा बेडवरती चढणं उतरणं, मग त्यासाठी एक छोटी स्टेप ऍड करणं बेडला, किंवा मग टेकायला उशा वेगळ्या, किंवा मग आता झोपायला बेड पूर्ण तुला लागतो तर माझी गादी मी एक सेपरेट टाकत जाईन, तिथपासून मग माझी गादी आली, ती आता माझी झाली पण आता ती बाबूची होणार. आता ती बाबूची झाली. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. So, पण बाबू आल्यावर सगळं जे बदललंय तर मला तिकडे पहिले ते सुरुवात करायची की प्रेग्नन्सी जेव्हा कळालं की प्रेग्नेंट आहे, कशा पद्धतीने सांगण्यात आलं, तो दिवस कसा होता तुमच्यासाठी? नाही, तो घरीच होता. त्याला मी सांगितलं आणि आम्ही खुश होतोच. आम्हाला अंदाज होताच की कारण डॉक्टरकडे मी जाऊन Yes, आले हो. होते. सो वी वर हॅपी. आम्हाला असं होतं की हा बाबा ज्या गोष्टीसाठी मी काम सोडलं होतं आणि ती गोष्ट झाली. येस, असं पण डोहाळे जेवण जे केलं त्याचे हो. व्हिडिओज फोटोज आम्ही पाहिले, किती छान केलं ते. तो दिवस कसा होता? आणि असं एक असतं ना की आई बाबा होणार तेव्हापासूनची ती जबाबदारी तेव्हा खूप वाढते, तेव्हापासून कसं चेंजेस होत गेले? चेंजेस म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, आम्ही अपडेट होत गेलो त्या त्या गोष्टीनुसार. कारण आई बाबा होणारे म्हटल्यावरती माझं असं होतं की मला एकतर लहान मुलं खूप आवडतात आणि त्यात आपलं मूल येतंय, त्याच्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होतो. आणि हिचं पण तसं होतं की चलो बेबी, सगळ्या गोष्टी बदलणार. कारण तसं बघायला गेलं तर प्रेग्नन्सी नंतर तिच्या आयुष्यात जास्त बदल घडणार होता ना की माझ्या आयुष्यामध्ये. सो तिला ती गोष्ट ऍक्सेप्ट होती आणि ती जास्त खुश होती की येस, आय एम रेडी टू बी मॉम. आता मी आता आई व्हायला तयार आहे किंवा मी आता आई होणार आहे. सो तिने त्या त्या गोष्टी हळूहळू स्वतःला अपडेट केल्या, स्वतः त्या हिशोबाने त्याचा थोडासा अभ्यास केला आणि तिची व्यवस्थित ती तयार झाली. म्हणजे इव्हन तुला सांगतो 9व्या महिन्यापर्यंत ती सगळी कामं स्वतःच करायची घरामध्ये. म्हणजे आपण बाहेर बघतो प्रेग्नन्सीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बायका बसून असतात, कोणाला कामाला लाव, हे करते करतात, आई वडिलांना किंवा ह्यांना असं काहीतरी सांग. पण हिचं तसं नव्हती, ही प्रत्येक गोष्ट स्वतःच कर. माझं असं होतं की अरे का बस ना जरा, तो बाबू दमत असेल पोटामध्ये पण नाही, ऐकणार नाही, ते करणार. बाळाचा जन्म तो दिवस कसा होता? खूप म्हणजे मी आता जसं त्यांनी सांगितलं की मी नॉर्मलच्या हिशोबाने गेले होते की मी पूर्ण काम केलंय 9 महिने, माझी डिलिव्हरी नॉर्मलच होणार. पण काय माहिती, इट वॉज नॉट इन थोडंफार मेडिकल गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला सी सेक्शनला जावं लागलं झाला. आणि आणि त्या दिवशी खरं तर मी ऍक्च्युली काय झालं, म्हणजे तो दिवस आमचा असा होता, मी हिला घेतलं, गाडीमध्ये बसवलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मी हॉस्पिटलमध्ये गाडी लावली, तिथून मी शूटला गेलो, मडला शूटला गेलो, शूट केलं तिथे. तिथून शूट करून मी पुन्हा तिथून मडमधून निघालो, अंधेरीला गेलो जिथे हॉस्पिटल होतं तिथे. आणि मग तिथं गेल्यावरती मला कळलं की अशा मेडिकल गोष्टी येत आहेत, तर काय करायचं. सो मग आम्ही म्युच्युअली डिसिजन घेतला काय करायचंय. त्यानंतर बेबी झालं आणि आम्ही फुल म्हणजे काय म्हणतात 7वा 8वा 9वा जितके आसमान असतील त्यांच्या सगळ्यांच्या उपर होतो. पण बाळाचा स्पर्श हा खूपच बाबांसाठी आईसाठी खूप वेगळा असतो. आम्ही स्पर्शापेक्षा जास्त आम्ही जेव्हा बघितलं तेव्हाच आम्ही ओटी मध्येच हे झालं होतं. मी तो उभा होता, मी त्याला बघते आणि आम्ही दोघं बाबूलाच बघत होतो, असं झालं होतं. पण ते आनंदाश्रू वेगळं आनंदाश्रू नाही आले. मग काय म्हणतात, कारण काय माझा मेन प्रॉब्लेम वेगळा होता. कारण मला ओटी मध्ये उभं केलं होतं म्हणजे मी थांबलो होतो तिथे ओटीमध्ये. मेन म्हणजे मला ब्लड किंवा ह्या गोष्टी बघितल्या की मला चक्कर येते, मला ते सहन नाही होत, गरगरायला होतं. हे हिला माहिती आहे आणि तरी आमची इच्छा होती की मी ओटीमध्ये थांबावं. आणि मी जाऊन थांबलो तिथे. जसं मी सगळं बघितलं, बापरे बापरे बापरे, ही माझ्याकडे बघते, म्हटलं अरे हिला तरी ऍटलीस्ट कळालं की मी हे घाबरलोय. असं होत होतं की बाबा तू ओटी मध्ये आलायस, चक्कर पडू नको. हा फुल घामाघूम, ओटीमध्ये एवढं एसी हे असतं, हा फुल घामाघूम मी ह्याला बघते. माझ्या एका हाताला सलाईन लावलंय, एका हाताला पल्स मीटर आहे, एका हाताला बीपीची मशीन आहे, मी तरी ह्यालाच बघते.
मी माझं चाललंय तू चक्कर येऊन पडू नको. आणि माझ्या डोक्यात चालू की भाई ऍक्टिंगचा खरा पेपर जर द्यायचा असेल तो आज द्यायचा आहे. म्हणजे डोक्यात फुल चक्र वेगळे फिरतायत, पण ही बघते म्हणून फक्त हा मस्तच आहे. त्यांनी मला स्पर्श पण नाही केला का तर तो थरथरतोय कारण मी कळेल तिला मला. हात लावत होतो, कारण माझा हात थरथरत होते. हात लावला असतं तिला कळलं असतं मी थरथरतोय. मी आपल्या लांबून हसतोय इकडे तिकडे बघतोय. छान होतं. आणि पण जसं बाबू आला सगळं गणित बदललं. वा, म्हणजे काय चक्कर होती, जे काय होतं सगळं फिरली, अख्खी दुनिया फिरली. येस, आणि असं सोशल मीडियाही फिरलं जेव्हा असं आलं की मुलगा झाला. हो. आणि ते आम्ही ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. आणि मला असं कळालं आता आपण मगाशी मुलगाच हवा होता आणि मुलगा झाला. कोणाच असं एक आपण असं म्हणतो, पण आई बाबांमध्ये असं होतं ना की मुलगी हवी, मुलगा हवा, असं आपण करतो. म्हणजे असं मजेशीर वेमध्ये असतं. पण ठरलेलं की मुलगा होणार आणि मुलगाच झाला. घरी कसे होते, म्हणजे घरच्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्या? खरं तर काय म्हणतात, घरच्यांना तर आम्ही इतके बोलत होतो ना की नाही मुलगाच होणार, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स बघून त्यांना पण कॉन्फिडन्स आला होता. पण शेवटी ही देवाची रचना असते, कोणाला काय होईल काहीच माहित नसतं. आम्हाला फक्त गट फील होतं की आम्हाला मुलगा व्हावा. म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये आम्ही दुमत होतं की नाही तिचं वेगळं माझं वेगळं. आमच्या दोघांचं सेम मत होतं. त्याच्यामुळे आम्ही फुल निवांत होतो की नाही मुलगा. पण ती मला कधी कधी विचारायची, अरे यार चुकून मुलगी झाली तर त्या बेबीला कसं वाटेल. हे सगळे पोटात असताना म्हणायचे हा मुलगा असेल, आणि ती जर समजा मुलगी असेल तर तिला वाईट वाटेल ना. म्हटलं नाही वाटणार, कारण तो मुलगाच असेल. असं आम्ही एकमेकांना समजवतो. पण जेव्हा घरच्यांना कळालं की मुलगा झाला, घरचे फुल खुश, म्हणजे एकदम खुश. कारण कसं झालं, आमच्या घरात बऱ्याच वर्षांनी आता मुलगा आला. माझ्या मोठ्या भावाला बेबी झालं, मुलगी झाली. सो त्यामुळे आमचं घरच्यांचं असं होतं की आता घरात एक मुलगी आहे आपल्या, मग आता मुलगा येऊ दे. म्हणजे राधा आहे, आता एक कृष्ण पाहिजे घरामध्ये. सो घरच्यांचं पण तसंच होतं. हिच्या पण फॅमिलीमध्ये तसंच होतं. सेम. आम्ही लवकरच सोशल मीडियावर वगैरे बघू. आम्ही 3D प्रिंट्स वगैरे घेतले होते ना, सो तेव्हा तो जो फोटो आम्ही आधी बघितलेला, म्हणजे सातव्या महिन्यात वगैरे बघितलेला, आणि बाबू जेव्हा आला तेव्हा ते सेम दिसत होता तो. सेम. 3D प्रिंट्स पण जरा ब्लरिश असतात, पण बाबू पूर्ण सेम दिसत होता. म्हणजे आम्ही असं झालं की आम्ही बाबूला आधीच बघितलंय असं. वा, म्हणजे मला आता तुमच्याशी बोलताना तो आनंद तुमच्या डोळ्यात दिसतोय की तो दिवस तुमच्यासाठी कमाल दिवस होता तो. तो एक छोटासा ही और शी असा गेम आहे, आणि खरी उत्तरं द्याल याची अपेक्षा आहे. सगळ्यात जास्त कोण भांडतं? शी. स्वतःच एक्सेप्ट केलंय. मी भांडते. माझं असं असतं की कुठलीही गोष्ट आहे त्याच्यावर जर क्लिअर नाही झाली, मी त्याच्यावर वाद घालणार. तो बोलणार राहू दे ना बच्चन, सोडून दे ना. मी भांडते. कामचोर कोण आहे? ही इज व्हेरी कामचोर. असं नाही, मी प्रायोरिटी नुसार कामं करतो. म्हणजे ज्या कामाची खरंच लगेच गरज असेल ते काम झालंच पाहिजे. पण असं असतं ना की हे काम संध्याकाळी किंवा 2 दिवसांनी झालं तरी चालेल, मग ते आत्ता काय करत बसायचं. तर तशी तसा कामचोर आहे मी. अटेन्शन सीकर कोण आहे? नाही, असं काही नाही. ओके. फूडी कोण आहे? शी. खूप. प्रेग्नन्सी मध्ये तर कसले डोहाळे होते सगळंच. आता आम्हाला असं होतं की बाबू एवढं हे का करतो, ते त्यालाच लागायचं तेवढं, असं व्हायचं आम्हाला खूप. सकाळी उठल्यापासून खाण्याचे म्हणजे खूप चोचले. मुडी कोण आहे? शी. आळशी कोण आहे? ही. मी. आळशी असं नाही, ते पण प्रायोरिटी नुसार. आळशी. रेडी व्हायला उशीर कोण लावतो? ही. मी. हे उलट होतंय ना. रिलेटिव्ह सोबत गप्पा मारायला कोणाला जास्त आवडतं? आम्हा दोघांना पण नाही आवडत. तरी थोडंफार मारलं तर पण आम्हाला दोघांना, मला आम्ही पळवाट काढत असतो की आम्हा दोघांना कसा वेळ मिळेल कुठेही गेलो तरी. घरात लाडकं कोण आहे? कोणाच्या घरात? कोणाच्याही? दोघांच्याही. काम कोण वाढवतं? ही.
त्याशिवाय तू काम कसं करणार? घरात पसारा कोण? ही ते मीच तो. फोन ऍडिक्टेड कोण आहे? नावडेज ही. मी बिझी असते आता, मला फोनला हातच लावायला मिळत नाहीये. शॉपिंगला जायला कोणाला जास्त आवडतं? मला आवडायचं पण 1 वर्ष झालं. जाणार. ओके. अनोइंग कोण आहे दोघांमध्ये? नाही. नाही. नॉनस्टॉप बडबड कोण करू शकतो? शी. विसरभोळ कोण आहे? ही. मी. असं झालंय कधी काय आणायला सांगितलं? तो मला विसरलाय. आम्ही इथेच गेलो होतो टिफिन आणायला आणि मी म्हटलं मला इथे ड्रॉप कर, मी जरा भाजी वगैरे घेते, तू टिफिन घेऊन ये. आणि मी भाजी घेतली, तो टिफिन घेऊन मला दिसतोय तो बाईकवर जाताना आणि मी कट्टू अशी पूर्ण फिरले. नंतर तो बाईकवरून मागे बघून बघतो की मी इथे कोणाला तरी सोडून गेलो होतो, की मी काहीतरी विसरलो इथे. आणि मग हसत हसत आला आणि मला बोलतो नाही मी मेडिकल मध्ये जात होतो. आणि मला असं होतं की आता तर बाबू आलाय, तुला बाबूला एकट्याला कसं सोडू बाबूला तुझ्या सोबत. नाही ते थोडस काही नाही, बायकोला विसरलाय तू. रोमॅन्टिक कोण आहे? दोघं पण. ओके. शेवटचं पहिलं सॉरी कोण म्हणतो? सॉरी नाही म्हणत, पण तो म्हणवतो की जाऊ दे बच्चन, सोडून दे. बच्चन. हा बच्चन आमचा हे. माझ्यासाठी ती बच्चन आहे, तिच्यासाठी मी बच्चन. ओके. सो असाच एक दुसरा गेम आहे. एकमेकांची आवड सांगायची. आवडता पदार्थ? पुरणपोळी. तुझा मिसळ. ओके. कपाटात कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत? वाईट. ओके. दोघांनी एकत्र बनवलेला पहिला पदार्थ? चिकन आय गेस. मी बनवलं, त्यांनी काही नाही बनवलं, तो फक्त येऊन पण किचन मध्ये उभं राहिलं फक्त. त्या चिकन मधला कांदा कापलेला माझा. हा, आकाशनी कांदा वगैरे कापून दिलाय अंड्याची भुर्जी बनवायसाठी. हा. पहिला एकत्र केलेला ट्रॅक किंवा पहिल्यांदा कुठे एकत्र फिरायला गेला होता? पुण्याला. पुण्याला. शनिवार वाडा. आणि तेव्हा पण पाऊस पडलेला. येस. वा. हिडन टॅलेंट काय आहे? हिडन मल्टीटास्किंग आहे. हिडन असं नाहीच, म्हणजे जे करते ती. हा. येस. आणि आकाश मधलं? आकाशचं तर सगळ्यांना जगजाहीरच आहे आता. हिडन टॅलेंट राहिलंच नाही काही. पण हिडन टॅलेंट तेच मी डॉक्टर फिक्सेड म्हटलं ना. म्हणजे कुठलीच गोष्ट, कुठली माझं घड्याळ पण कधी बंद नसतं घरात. म्हणजे इव्हन मला आवडतच नाही. आणि माझं असं होतं की ही गोष्ट जर आपण करू शकतो तर दुसरे का लोकांना सांगायचं की हे आमच्या घरातली कामं करून द्या. त्यामुळे माझ्याकडे मी एक स्वतः घरामध्ये टूल बॉक्स बनवून ठेवलेला आहे. घरातलं काही खराब होऊ दे, काही होऊ दे, सोल्डरिंग पासून ते ड्रिल पासून सगळ्या गोष्टी, नळ बदलण्यापासून सगळ्या गोष्टी. वा. ऑल रिपेअरिंग. पहिला एकत्र पाहिलेला चित्रपट? कुठला पाहिजे? मला नाही आठवत. ओके. आवडता क्रिकेटर? क्रिकेट शौकीन असं आम्ही नाही, पण दिसलं तर दिसलं, बघितलं. एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट? तो विसरलेला स्वतः तू तेच ते विसरलेलं गिफ्ट. मी आकाशला बार सेट दिलाय. हो. पहिला म्हणजे ट्रॅव्हल. मी फुल शॉक होतो तेव्हा. बार सेट कोण देतं गिफ्ट म्हणून? सगळ्यात जास्त वापर होणारी गोष्ट दिली ना. नाही, ते बरोबरच आहे. पण माझं असं की एखादं म्हणतं की नाही आता कमी कर, आता बंद कर, आता नाही करायची, असं बोलणार ना एखादी बायको किंवा गर्लफ्रेंड असेल तर. तू काय सांगते, मी तुला सांगते पी. नाही, उलट काय म्हणतात, तो सेट आल्यामुळे मला एक तारतम्य आलं, असं काही नाही, मोजमाप आलं, त्याच्यात छोटं मापटं होतं, किती लिमिट्स आले, Oh my अशा God. बऱ्याच काही गोष्टी घडल्या. ओके. राग आल्यावर काय करतात? ती काय करते? ही फुगते राग आल्यावर. म्हणजे जेवढी भाकरी फुगत नाही ना तेवढी बोलणारच फुगते. नाही मी फुगून बसणार. आणि तो चिडणार, एकदम जोरात काहीतरी बोलणार आणि मग थोड्या वेळाने त्याचा तो शांत होणार. शेवटचं एकमेकांबद्दलचा एक प्लस पॉइंट? लेडीज फर्स्ट. प्लस पॉइंट त्याची साथ असणंच माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. आता बोल, लेडीज फर्स्ट बोललेला.
तुझा स्वभाव, हो 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 तू. राईट. अच्छा, आणि आता दोघांनाही हे आहे की एकेका वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं. तुझ्यासाठी तिच्यासाठी असलेलं एक वर्ड आणि तसंच. बच्चन. हा माझाच बघा, माझाच शब्द माझ्यावर. एव्हरीथिंग. डॅडू झालाय आता तो. वा. मग आता त्याचं प्रेम वाढलेलं आहे. आधी तो बच्चन होता, आता डॅडूचं पण प्रेम मिळणार आहे त्याला. येस. सो आता असंच ओ माय गॉड. व्हॅलेंटाईन डे आहे. सो हे फुल त्याला देत प्रपोज करायचंय आणि हे फुल तिला देत प्रपोज करायचंय. अरे बापरे, हे सगळ्यात अवघड आहे. हा कर. अच्छा, मी करू. कशासाठी प्रपोज करायचं? लग्नासाठी का असंच? आता लग्न झालं, हा, परत एकदा बाबू करायचं पण झालं. वाटलं. रुचिका, आय लव्ह यू. घेऊन विल यू मॅरी मी अगेन? येस. नाही, या बाबतीमध्ये काय म्हणतात आम्ही थोडेसे, हा नाही हा. आमचं असं म्हणजे हे असं गुलाबवालं प्रेम आमचं नाही. आमचं असं तरीही हे पण केलं पाहिजे. निसर्गाच्या बगीचा. मारण्यातलं आहे. हा, असं बाग, पूर्ण बाग आहे आमची. बगीचा आहे, बगीचा. Yes. आधी बच्चन म्हणून प्रेम केलं, आता डॅडू म्हणून. I Oh. love you, baby. थँक्यू बेबी. डॅडू तुझा की बच्चूचा? हा, मी नाव मग ठीक आहे. काढलंय ना हा, आधी. मग ठीक आहे. ओके. वाटलं आणि बच्चू कडून आताच देते. हे आमच्याकडून तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आहे. अरे काय तू. Oh. थँक्यू. हे जास्त सरप्राइझिंग आहे. वा वा वा. नाईस नाईस, व्हेरी त्यामध्ये नाईस. लिहिलंय ते. नाईस नाईस, व्हेरी नाईस, थँक्यू. वा वा वा. आम्हाला तुला सांगते मी, आमची एंगेजमेंटची फ्रेम पण आम्हाला गिफ्ट आली होती. वा. मग तो फोटो आमच्याकडे नव्हताच, हा, आणि हे पण आम्ही काढणार म्हणून अजून फ्रेम लावली झालीच नाही नव्हती. ती frame. फक्त लग्नाचे आमचे आम्ही हे केले होते आणि हेच मला कळालेलं. नाईस वा, नाईस, वा, थँक्यू वा. सो मच. थँक्यू सो मच. खूप Thank you. आवडलंय It's आम्हाला. मज्जा मराठी. थँक्यू सो मच येस येस. या प्रेमाबद्दल. आणि तुझंही खूप खूप थँक्यू. तुमच्यासोबत दोघांचेही खूप येस खूप येस, थँक्यू. थँक्यू. म्हणजे हे 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 खरंच स्पेशल आहे. म्हणजे खूप आजच्या जास्त. गोष्टीचं, म्हणजे आजच्या दिवसातली ही स्पेशल गोष्ट आहे माझ्यासाठी खूपच. नाईस, व्हेरी वा. नाईस. आणि त्यात व्हॅलेंटाईन्स. हा, दिल जितले आप लोकांनी. थँक्यू सो खूप मच. खूप आणि आवडलं. खरं तर मला माहितीये की खूप बिझी होतात. तीही बिझी होती कारण की आता बाबू आहे आणि बाबूला सांभाळायचं असतं, पण त्यातूनही तुम्ही वेळ दिला आणि त्यासाठी नाही. खरंच थँक्यू सो मच. इतकं छान आम्हाला गिफ्ट मिळणार हे माहिती असतं ना, हे आपण खूप आधीच आधीच केलं केलं असतं. आल्या वा 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 वा. नाईस, व्हेरी नाईस. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.